श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी स्वामींच्यांनी प्रार्थना। आज मित्रांनो छोट्याशा व्हिडिओमध्ये मी आज एक वेगळंच काहीतरी सांगणार आहे। तुम्हाला तुमच्या मनासारखं होण्यासाठी काही गोष्टी तुमच्या जवळ ठेवाव्या लागणार आहेत। अशात काही गोष्टी सांगणार आहे मी, त्या तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायच्या आहेत। सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होतात। मित्रांनो, आपण सेवा का करतो? स्वामींची सेवा करतो, इतर देवतांची सेवा करतो। याच्या मागे आपला उद्देश असतो की काहीतरी गोष्टी आपल्याला आपल्या मनासारख्या व्हाव्यात। स्वामींनी आपल्याला आपल्या मनासारखं काहीतरी द्यावं, या उद्देशाने आपण स्वामींची सेवा करत असतो, स्वामींची भक्ती करत असतो। त्याचं फळही तुम्हाला स्वामी माऊली देतात, पण जेही करता तुम्ही ते विश्वासाने करायचं। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। या दोन वस्तू कायम जवळ ठेवा, सगळे तुमच्या मनासारखे नक्की होणार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या दोन वस्तू तुम्ही तुमच्याजवळ नेहमी ठेवल्या पाहिजेत। तुम्हाला तुमच्या जीवनात खूप सारे बदल झालेले दिसून येतील। तुमची हळूहळू प्रगती झालेली असेल। तुम्हाला दिसून येईल तुमच्या घरात बरकत निर्माण होईल। तुम्हाला ते तुमच्या उत्पन्नाचे नवीन नवीन मार्ग मिळतील। तसेच जर कोणाच्या अडचणी असतील, कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील, तर त्या समस्या असतील, तर त्यातून तुम्हाला त्याच्यातून मार्ग हा नक्की मिळणार आहे। मित्रांनो, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला या दोन वस्तू तुमच्याजवळ ठेवायच्या आहेत। त्यामुळे तुमच्याजवळ लोक आकर्षित होतील, लक्ष्मी आकर्षित होईल। तुमचे जे नवग्रह आहेत ते शांत होतील, आणि जेव्हा नवग्रह माणसाच्या आयुष्यात शांत असतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात कशाचीही कमी राहत नाही। फक्त या दोन गोष्टी तुम्हाला नेहमी तुमच्याजवळ ठेवायच्या आहेत। तसेच या दोन गोष्टी तुमच्याजवळ का ठेवायच्या आहेत, कशा पद्धतीने ठेवायच्या आहेत, तसेच या दोन गोष्टी तुमच्याजवळ ठेवल्यामुळे त्याचे फायदे काय आहेत, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। मित्रांनो, कोणत्या आहेत त्या गोष्टी आपण पाहूया, पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। सगळ्यात अगोदर आपण नवग्रहाबद्दल माहिती घेऊया। ज्यांच्या पत्रिकेतील गुरुग्रह हा प्रबळ नसतो, म्हणजेच गुरुग्रह हा कमकुवत असतो, त्यांना प्रत्येक कामात अपयश येत असते, अडचणी निर्माण होतात, किंवा कोणतेही काम त्यांचे पूर्ण होत नाही। त्यांनी कोणते काम हातात घेतले आणि ते पूर्ण झाले असे कधी होत नाही। कोणतेही काम त्यांनी हातात घेतले तर त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात। ज्यांच्या पत्रिकेत गुरुग्रह हा प्रबळ नसतो त्यांना पुष्कराज हा खडा घालायला सांगतात। परंतु मित्रांनो, पुष्कराज हे रत्न सर्वांनाच परवडणारे नसते। तसेच ज्यांना मानसिक त्रास असतो त्यांना मूर्ती धारण करायला सांगितली जाते। मोतीची अंगठी ही चांदीमध्ये असते आणि ती करंगळीमध्ये धारण केली जाते। करंगळीमध्ये मोती धारण केल्याने माणूस शांत राहतो असं ब्राह्मण वगैरे सांगतात। त्याचा मानसिक त्रास हा कमी होतो। आपल्या पत्रिकेतील गुरुग्रह हा जर प्रबळ असेल तर आपल्याला मान सन्मान मिळतोच, पण बाहेर समाजामध्ये आपल्याला मान प्रतिष्ठा मिळते। तसेच घरामध्येही शुभ कार्य होत राहतात, धार्मिक कार्य ही सारखी होत राहतात। घरामध्ये वातावरण एकदम शांत राहते, भांडण कटकट होत नाही। मोती किंवा पुष्कराज रत्न धारण केल्यामुळे त्या रत्नांचा स्पर्श जरी आपल्या शरीराला झाला तरी आपल्या पत्रिकेतील ग्रह बदलण्यास याचा उपयोग होतो। म्हणजेच कोणत्याही गोष्टींचा आपल्या शरीरावर स्पर्श होणे महत्त्वाचे आहे। आज आपण अशा दोन गोष्टी पाहणार आहोत की त्या गोष्टी आपल्या शरीराला स्पर्श करणार आहेत, त्याच्यामुळे त्याचा फायदा हा आपल्याला नक्की मिळणार आहे। या दोनही वस्तू ह्या पुढील आहेत, जे रत्न आहे त्या रत्नाप्रमाणेच काम करतात। आपला नवग्रह आहेत त्यांना शांत करतात। आपल्या आयुष्यातील प्रगतीला सुरुवात होते, आपल्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते, तसेच आपल्या घरात हळूहळू बरकत व्हायला सुरुवात होते। आपले ग्रह जर शांत असतील, आपल्या ग्रहांमध्ये जर काही दोष नसेल तर आपण कोणतेही काम करू शकतो, तर त्या कामामध्ये आपल्याला यश हे नक्कीच मिळणार। अशा दोन वस्तू आहेत त्या मी तुम्हाला आता सांगणार आहे। खाऊचे पान, म्हणजेच कोणी त्याला विड्याचे पान असेही म्हणतात। या विड्याचे पान देवी देवतांना प्रसन्न करणारे पान आहे। आपण नेहमीच आपल्या देवदेवतांना पानाचा विडा अर्पण केला पाहिजे। लक्ष्मी कुलदेवतेला किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांना पानाचा विडा अर्पण केला पाहिजे। याचं कारण असं आहे की पानाचा विडा हा देवी देवतांना अतिशय प्रिय आहे। त्याच्यामध्ये ज्या वस्तू आहेत, म्हणजेच काथ्या, खोबरं आहे, हे देवदेवतांना आवडणाऱ्या वस्तू आहेत। आता आपल्याला आपल्याजवळ ठेवण्याच्या वस्तूंपैकी पहिली वस्तू आहे ती म्हणजे बडीशेप।
ही का ठेवायची आहे, तर बडीशेप आपल्याला बुधग्रह आणि शुक्रग्रह मजबूत करते. त्यामुळे बुधग्रह आणि शुक्रग्रह प्रसन्न करण्यासाठी आपल्याला आपल्याजवळ बडीशेप ही ठेवायची आहे. ज्या व्यक्तीचा शुक्रग्रह मजबूत आहे त्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणतीही आर्थिक अडचण, पैशासंबंधी समस्या येत नाही. त्यांचे जीवन ऐशोआरामात होते. तसेच ज्यांना शुक्रग्रह मजबूत असतो ते लक्झरी आयुष्य जगतात. तसेच आपल्याला बडीशेपबरोबर काळी मिरी घ्यायची आहे. तर काळी मिरी का घ्यायची आहे, तर काळी मिरी शनिग्रहाला शांत करण्याचं काम करते. आपल्या शरीराला जर बडीशेप आणि काळी मिरीचा स्पर्श जर सतत झाला तर आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह हे शांत होणारच. शनिदेव, शनी महाराज शांत होतात आणि आपल्या सर्व समस्या या शांत होतात. कोणतीही अडचण येत नाही. तसेच आपण जे काही काम करू इच्छितो ते काम पूर्ण होते. त्या कामामध्ये कोणतीच अडचण येत नाही. त्यामुळे कामामध्ये जर आपल्याला अडचण आली नाही तर आपोआपच आपल्या घरात बरकत निर्माण होते. त्यामुळे लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये कायम राहतो आणि लक्ष्मीचा वास कायम राहिल्यामुळे आपले आयुष्य, आपलं घर आनंदी होते. घरात आनंदी वातावरण निर्माण होतं. घरातील सर्व सदस्य हे आनंदी राहतात. मित्रांनो, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण होतात. आपल्याला मानसिक अस्वस्थता मिळते, मानसिक स्वास्थ्य मिळते. घरात सुख, शांती, समृद्धी येते. बडीशेप आहे ती तुम्ही कितीही घ्या, अर्धा चमचा कितीही तुमच्या इच्छेनुसार बडीशेप कितीही घ्या, पण काळी मिरी मात्र तुम्हाला तुमचा जो मूल्यांक आहे त्यानुसारच घ्यायचा आहे. आता मूल्यांक म्हणजे काय, तर तुमची जी जन्मतारीख आहे त्याची बेरीज करून येणारी जी संख्या आहे ती तुमचा मूल्यांक असतो. म्हणजे उदाहरणार्थ जर तुमची जन्मतारीख 28 असेल तर 2 + 8 = 10 आणि नंतर 10 + 0 म्हणजेच 1, म्हणजेच तुमचा मूल्यांक हा 1 आहे. तसेच जर तुमची जन्मतारीख 9 असेल तर तुमचा मूल्यांक हा 9 असेल. म्हणजे तुम्हाला तुमच्या मूल्यांकानुसार काळी मिरी घ्यायची आहे. 9 मूल्यांक असेल तर 9 काळी मिरी घ्यायची आहे. 1 मूल्यांक असेल तर 1 काळी मिरी घ्यायची आहे. तसेच तर 8 मूल्यांक असेल तर 8 काळी मिरी घ्यायची आहेत. लक्षात ठेवा, काळी मिरी ही तुम्हाला तुमच्या मूल्यांकानुसार घ्यायची आहे. आता तुम्हाला मूल्यांक म्हणजे काय हे नक्की समजले असेल तर त्यानुसार काळी मिरी आपल्याला घ्यायची आहे आणि अर्धा चमचा बडीशेप घ्यायची आहे. हे दोन्ही तुम्ही एकत्र करून आपल्या ड्रेस घालता असाल किंवा ड्रेसच्या ओढणीला थोडीशी गाठ मारून त्याच्यात ते बांधू शकता, किंवा तुम्ही साडी घालत असाल तर साडीच्या पदराला या बडीशेप आणि काळी मिरीची गाठ बांधायची आहे. तसेच मित्रांनो, जर तुम्ही साडी, ड्रेस घालत नसाल तर तुमच्या गळ्यात तुम्ही याची छोटीशी तावीज तुमच्या गळ्यात घालू शकता. काहीही करून, कसेही करून तुम्हाला हे दोन्ही एकत्र तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायचे आहे. यामुळे तुमची प्रगती तर होईलच, तुमच्या घरात बरकत होईल, तुमचे ग्रह पूर्ण शांत होतील. शनी महाराज, शनिदेव हे पूर्णपणे शांत होतील. ग्रह शांत झाल्यामुळे तुमच्या मार्गात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. ही जी बडीशेप आणि काळी मिरीची जी पुडी आपण तयार करणार आहोत, ही महिलांनी त्यांचा मासिक धर्म आल्यानंतर ही अगोदरच पुडी आहे ती विसर्जन करायच्या आणि ते तुम्ही कुठेही करू शकता. शेतात, मातीत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करायची आहे आणि मासिक धर्म संपल्यानंतर पुन्हा नवीन पुडी तयार करायची आहे. पुरुषांना जेव्हा काही सुतक काळ आले असेल तेव्हा ती जुनी पुडी विसर्जित करायची आहे आणि नवीन पुडी तयार करायची आहे. तर मित्रांनो, जोपर्यंत ती पुडी काम करत आहे असं वाटतंय तोपर्यंत ती तुम्ही तुमच्याजवळ नक्की ठेवायची आहे. तुम्हाला जर असं वाटलं की आता आपलं काही काम होत नाहीये तर ती पुडी तुम्ही विसर्जित करायची आहे आणि नवीन पुडी आपल्याजवळ ठेवायची आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही लक्ष्मी मातेला नेहमी वेलची किंवा लवंग वाहत जा. तुम्ही कोणतेही महत्त्वाचे काम करायला जात असाल तेव्हा 2 लवंग तुमच्या तोंडात ठेवून बाहेर जावा. यामुळे तुमचे काम हे नक्की सिद्धीस जाईल. आपल्या घरात नेहमी दालचिनी, लवंग आणि वेलची हे असायलाच पाहिजे. या वस्तू आपल्या घरातून कधीही संपू देऊ नका, कारण या वस्तू आहेत म्हणजे वेलची, लवंग, दालचिनी या लक्ष्मीकारक आहेत. यामुळे या वस्तू आपल्या घरात नेहमी असायलाच हव्यात. तसेच दर शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही लक्ष्मी मातेला लवंग, वेलची वाहू शकता. यामुळे सुद्धा तुमच्या घरात लक्ष्मी माता वास करेल. लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील आणि घराची हळूहळू बरकत होईल, प्रगती होईल. या छोट्या छोट्या गोष्टी
आहेत, पण या गोष्टी तुम्ही एकदा नक्की श्रद्धा आणि विश्वासाने करून बघा. तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येईल. हळूहळू का होईना पण नक्की येईल. प्रयत्नार्थी परमेश्वर असतो मित्रांनो. शेवटी काय असतं, प्रयत्न करायचा आणि विश्वासाने श्रद्धेने करायचा. तसेच मित्रांनो, अनुभव मिळणार नाही, पण काही कालावधी गेल्यानंतर तुम्हाला हे नक्की जाणवेल की तुमचे जीवन आता बदलले आहे. तुम्ही अगोदर जसे आहात तुमची हळूहळू प्रगती होईल. लवकर अनुभव नाही मिळणार, पण उशिरा का होईना तुम्हाला अनुभव नक्की येईल. फक्त हे उपाय करताना आपल्या मनात श्रद्धा भक्ती असायलाच हवी, तरच या उपायाचे आपल्याला फळ मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा.